मराठा समाज शिकला असता सरकारच्या योजना कशाला घेतल्या असत्या? आम्हाला भीक लागली आहे का? असा संतप्त सवाल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी करत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय कारभारावर टीका केली आहे. महामंडळाच्या व्यवस्थापकाकडून लादण्यात आलेल्या अटी शर्थीमुळे मराठा समाजातल्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळत नसून लाभ घेणाऱ्यांची संख्या मर्यादित झाली आहे असा आरोप करत एकतर मराठा समाजाला आरक्षण दिले जात नाही आणि दुसऱ्या बाजूला महामंडळाच्या योजनेमध्ये अडथळे निर्माण केले जात आहेत. त्यामुळे याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांना देखील भेटणार असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले. सांगलीमध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजना संवाद कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. आज ज्यांना लाभ मिळालेला आहे त्या संख्येपेक्षा ती संख्या आता मर्यादित करण्यात आलेली आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 1,75,000 संख्या झाली, परंतु आमचं महामंडळ लोकांच्या नजरेत आल्यामुळे अशा अटी शर्ती लोकांनी टाकल्या आहेत की MDनी टाकले आहेत की आता आमची वाढच व्हायला मागत नाही. किंबहुना ज्यांनी कर्ज फेडलेले आहेत, कर्ज घेतलेले आहेत, व्याज परताना भरतात, त्यांनाही व्याज आता नाकारण्यात येत आहे. काही तर तक्रारी अशा आल्या. कोल्हापूरचे आमदार नरके साहेबांचं एक पत्र माझ्याकडे आज मिळाले. त्यांचे 7-8 लाभार्थी मला येऊन भेटले. अक्षरशः त्यांची परिस्थिती अशी की बँकेने गायगोट्यासाठी कर्ज दिले आणि त्यांनी कागदपत्र अपलोड केले नाही म्हणून ते रिजेक्ट करण्यात आलेत. अहो, ग्रामीण भागातला शेतकरी आहे. तुम्ही ट्रॅक्टर घेऊ नका, मग तुम्ही काय करा, ट्रक घ्या. ट्रक चालवायला येत नाही. आम्ही जर शिकलो असतो, आमचा मराठा समाज जर तेवढा शिकला असता तर काय गरज होती सरकारच्या अशा योजनेची? आम्हाला भीक लागली का तेव्हा? अरे, आमची मुलं बाळही त्या ठिकाणी कामाला लागली असती ना. आरक्षणाच्या नावाखाली एकतर आरक्षण दिलं जात नाही आणि या योजनेमध्ये अडथळे निर्माण करणे जातात. मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेणं गरजेचं आहे. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक MDंनी जी अटी शर्ती घातलेल्या आहेत त्यामुळे मराठा समाजाच्या महाराष्ट्राचं नुकसान होतं आहे. हे मुख्यमंत्र्यांच्या कानावर गोष्ट घातलेली आहे. अधिवेशनाच्या काळामध्ये मी त्यांना भेटलो, त्याच्या अगोदरही मी भेटलो. मला अपेक्षित आहे मुख्यमंत्री या अटी शर्ती ज्या घातलेल्या आहेत ज्यांच्यामुळे मराठा समाजाला नुकसान होत असेल त्याच्यात बदल करतील.